Hello students, welcome to Kokani Physics. Refraction at spherical surfaces. दोन मीडियम आसात. एक मीडियम भायर एक मीडियम भितर आनी जो स्फेरिकल सरफेस आसा तो दुसऱ्या मीडियमांतल्यान. सो हे रिफ्रॅक्शन कशें जाता? हाव आर यू, वी एंड आर रिलेटेड टू इच अदर. सो दॅट इज अ फॉर्मुला. हो आमी फॉर्मुला डिरायव करया. ओके. सो पयलीं घेवया एक कॉन्वेक्स सरफेस. ओके, कॉन्वेक्स सरफेस जाला न्ही सादारण. ओके, कॉन्वेक्स सरफेस. आतां ह्या सरफेसान भितर हे वटेन जो आसा इट्स अ स्फियर ऑफ एंटायरली डिफरंट मिडियम आनी हे वटेन आसा तो दुसरो मिडियम. सो लेट दीस बी μ1. हांगा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. लेट्स कॉल इट रेअरर मिडियम. आनी हो μ2 पळय आसा इज डेन्सर मिडियम. ओके. सो ह्या फॉर्मुलान आमी थोडी एझम्पशनां करतले. सुरवात करया. एक एक मागीर सांगता एझम्पशन कितें आसतलें तें. पयलीं प्रिंसिपल एक्सीस आमचें मेन काडया. मेन म्हणजे प्रिंसिपल एक्सीस न्ही. सो हें काडया. ओके. आनी हांगा खंय तरी आमचो सेंटर ऑफ कर्वेचर आसा. सी. ओके. पयलीं एझम्पशन म्हणजे कितें? हो पळय सरफेस आसा न्ही दॅट्स अ स्मॉल वन कंपेर्ड टू द बीग स्फियर. सो इट्स एपर्चर इज स्मॉल. So first assumption. दुसरें म्हणजे हो जो कर्व दिसता तितलोय कर्व ना. दिस इज ऑलमोस्ट फ्लॅट. कळ्ळें? म्हणजे हांगा जर आमी स्ट्रेट लायन मारली, एक टँजंट घातलो, हें लास्ट टायम सांगलां हांवें, जाल्यार एनी पॉयंट ऑन दीस सरफेस कॅन बी अज्यूम टू लाय ऑन द tangent. हे आमचें दुसरें assumption. So I can say that the curvature is almost same as planar. It is not curved but it is almost similar to plane. म्हणजे धाकटो स्फियर जर धाकटो जर सरफेस धरलो व्हडल्या स्फियराचो जाल्यार you can assume that it's a planar surface. हें तिसरें assumption. ओके. हें पयलीं काडया. मागीर तिसरें आनीक दोन एझम्पशन आसा ती सांगता. सो पयलीं काडया. एक हांगा तरी ऑब्जेक्ट आसा. सी दीस इज ऑब्जेक्ट इज हांगाच्यान एक रे आयली, इन्सिडंट रे फॉलिंग ऑन दीस पॉयंट. दीस इज आनी हो पळय पॉयंट आसा दीस वील बी आवर नॉर्मल. आतां नॉर्मल म्हणजे इट वील बी रेडियस. बेजिकली इट्स अ रेडियस. सो नॉर्मल आमी काडलो. सो ऑब्वियसली जो इन्सिडंट रे आसा तो इट वील मूव टुवर्ड्स द नॉर्मल वेन इट इज गोईंग फ्रॉम रेअरर टू डेन्सर मिडियम. म्हणजे अशें एज्यूम करया की इट इज मुवींग टू दीस सायड. हांगा घेवया. हांगा एक पॉयंट घेवया आनी दीस इज आय. हें आतां पर्यंत तुमकां आयलें आसतलें लक्षांत. दीस इज इन्सिडंट रे, दीस इज रिफ्रॅक्टेड रे. हें जालें एंगल ऑफ इन्सिडन्स आनी दीस वील बी एंगल ऑफ रिफ्रॅक्शन. रायट? ह्या एंगलाक नांव दिवया आल्फा आनी ह्या एंगलाक नांव दिवया बीटा आनी ह्या एंगलाक नांव दिवया गॅमा. आल्फा बीटा गॅमा. द एंगल मेड बाय इन्सिडंट रे विथ प्रिंसिपल एक्सीस आल्फा, रिफ्रॅक्टेड रे विथ प्रिंसिपल एक्सीस बीटा आनी द रेडियस विथ प्रिंसिपल एक्सीस. इतल्या पर्यंत. आतां तिसरें एझम्पशन तुमकां सांगता. नेक्स्ट एझम्पशन आमी अशें धरलां की एंगल I is same as sin I is same as tan I. नाका all general angle धरया. General angle tan theta. All the angles are small angles. So they are all small angles. On that basis sin I is almost equal to I. Cos I is almost sin I is almost equal to I and tan I is also almost equal to I. Same for R, same for alpha, same for beta, same for gamma. Okay. हें जालें इतलें. आतां नेक्स्ट घे. हांगाच्यान लेट अस से दिस इज द ओके. हें आतां आमी कितें करता? ह्या पॅरामिटर्सान आमकां काडपाक जाय. जे नोन वॅल्यूज आसा न्ही त्या वॅल्यून आमकां फॉर्मुला करपाक जाय. सो वी कॉल दीस यू. This is R and this is V. Correct न्ही? ऑब्जेक्ट डिस्टन्स, रेडियस ऑफ कर्वेचर आनी इमेज डिस्टन्स आमकां ह्या वॅल्यूजान काडपाक जाय. जे नोन वॅल्यूज आसा न्ही त्या वॅल्यूजान आमी फॉर्मुला करपाक जाय.
Okay, so let us start. We are starting with Snell's law. Snell's law कितें म्हणटा? Sin I upon sin R is equal to mu2 upon mu1. Right? This is Snell's law. हे आमकां खबर आसा Snell's law. So आमी I and sin I is same as I धरला. So we can say that I upon R is equal to mu2 by mu1. So that gives you mu1 I is equal to mu2 R. Okay. Okay, let's see. And हांगा एक आतां मेन प्रॉपर्टी आमकां ट्रायंगलाची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी वापरची पडटा, and that is called an exterior angle theorem. Also the triangle the law. This is angle A, this is B, and this is C. Then according to exterior angle A plus B is equal to C. This is basically the property of triangle. आमी 4-5 फावटी वापरता हांगा, 4 फावटी वापरता. पळय, I कितें? Angle I. This is exterior angle to this angle. Gamma plus alpha घेवया. So this becomes mu1 gamma plus alpha equal to mu2. Right? नी? I is equal to gamma plus alpha. आता पळय, gamma is equal to R plus beta. Gamma is equal to R, same. Gamma is equal to R plus beta. So R is equal to gamma minus beta. This angle will be gamma minus beta. आले लक्षात? Gamma minus beta. ओके, सेम एक्सटीरियर एंगल थियरमवर आमकां एक सिक्वेन्स मेळटा, एक रिदम मेळटा, गॅमा प्लस अल्फा गॅमा मायनस बिटा. ओके, सो त्या पद्दतीन करया. सो दीस गिव्स अस आर इज इक्वल टू गॅमा मायनस बिटा. आतां रिप्लेस करया mu1. आतां गॅमा कितें? आमी कितें म्हटलां? अल्फा इज सेम एज 10 अल्फा, गॅमा इज सेम एज 10 गॅमा. सो अल्फा I can write as 10, sorry, gamma I'll write as 10 gamma. Plus all this I'll write in the form of 10. आमी एज्यूम केला न्ही, सो त्या प्रमाणे. आतां हेका दोन भशेन आसा, सांगता तुमकां. आमी अशेंय करपाक मेळटा आनी दुसरे पद्दतीन आसा. ही स्टेप जातकीर सांगता. सो वॉट वी सेड इज अल्फा इज गॅमा इज सेम एज 10 गॅमा, अल्फा इज सेम एज 10 अल्फा, same beta is 10 gamma, because it is our assumption, because all the angles are small. Okay, so what is 10 alpha? For mu1 हांगाच उरलो. 10 gamma is what? 10 gamma. So आमी हांगा एक नंबर हे दिता Q, and this is P. So PQ 10 gamma. So we want PQ upon U. PQ upon U. Gamma नी, sorry, gamma is हांगा पडलो. PQ upon R. PQ upon R. PQ upon R. But R is positive नी, so we write it as PQ. It's positive, आमकां खबर आसा. This side is positive, sign convention प्रमाणे. This side is negative. Only U आमचो negative जातलो. R आणि B are positive. Alpha कितलो? PQ upon minus U plus PQ upon minus U. Right? हो negative जालो न्ही, so हांवें PQ upon minus U. आतां परत same. 10 gamma is PQ upon R minus बीटा कितलो? पळय बीटा PQ upon V, positive. Okay, so हे जालें. आतां ह्या पद्दतीने बरोवपाक आतां दुसरें एक बरोवपाक सिस्टम. आयदर यू कॅन रायट इट एज 10 ऑफ एन एंगल, और यू कॅन डायरेक्टली रायट इट एज लायक दीस. सपोज एक जर आमचो एक आर्क घेतलो, एक हो आर्क आसा, एंड इट सबटेंड्स एन एंगल थीटा टू द सेंटर, एंड लेंथ ऑफ दिस इज L एंड दिस इज R. सो आमचे कडेन इक्वेशन आसा थीटा इज इक्वल टू L upon R. This is the equation in radians. आमी शिकल्या. This angle theta is length of arc upon the radius. So according to this also, we can directly write gamma is equal to PQ upon R, alpha is equal to PQ upon U. कळ्ळें न्ही? You can skip this step. There are both ways of writing. आयलें लक्षांत? So हे बुकार शिकयल्या म्हणून हांवें हें बरयलां. Right? Fine. So going to the next step. आतां हांगा पळयत जाल्यार PQ is common everywhere. So PQ आमचो cancel out जावपाचो. Because हांगाय कॉमन काड, हांगाय कॉमन काड. So that becomes mu1 1 upon R minus 1 upon, or minus 1 upon U जालें ना, minus equal to mu2 1 upon R minus 1 upon V. Right? काय करूं ना हांवें मायनस आशिल्लो प्लस मायनस इतलोच केला. रेस्ट ऑल PQ कॉमन काडला, आउट जालो. सो कमिंग हियर कितें मेळटा? mu1 upon R minus mu1 upon U is equal to mu2 upon R minus mu2 upon V.
ओके, μ1/r मायनस μ1/u इज इक्वल टू μ2/r मायनस μ2/v. आता हें काडया, हो थंय व्हरता, सो दॅट बिकम्स μ2 मायनस μ1/r इज इक्वल टू, हांवें थंय व्हेलो आनी हो हांगा व्हरता, μ2/v मायनस μ1/u. जस्ट रिअरेंज केलें हांवें. सो दीस इज वॉट आय गेट. दीस इज द फॉर्मुला फॉर रिफ्रॅक्शन एट स्फेरिकल surface. Okay, this is one of the derivation that we get. μ2 minus μ1/r is equal to μ2/v minus μ1/u. हांगा बरोवया. μ2 minus μ1/r is equal to μ2/v minus μ1/u. आता μ2 आणि μ1 आसा पळय, दे आर द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसीस न्ही ऑफ रेरर एंड डेन्सर दोनी. आता समज हांवें हांगा μ1 हो आमचो एअर आसलो आनी हो समजा ग्लास ऑर वॉटेवर जाचो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ आसा. एअर असलो, सॉरी ग्लास असलो, वॉटर असलें, कितें असलें, ताचो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आमकां दिला μ दिला, जाल्यार हांगा हो फॉर्मुला फक्त μ1च्या जाग्यार 1 घालपाचो, कित्याक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज 1 आनी हेजो μ घालपाचो. सेम थिंग, दीस वील बिकम 1, μ2 इज μ नो, सो दीस वील बिकम μ मायनस 1/r इज इक्वल टू μ/v मायनस 1/u. ज्या जाग्यार μ1 आसा थंय 1 घातला, μ2च्या जाग्यार μ घातला. दीस इज ओनली मॉडिफिकेशन इन केस हांगा समज एअर दिलो जालो आनी हांगा कसलो मिडियम दिलो जेचो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नोन. इफ द टू मिडियम्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आर डिफरंट जाल्यार यू यूज द टॉप फॉर्मुला, रायट. सो दीस इज वॉट वी गेट फॉर अ कॉन्वेक्स सरफेस. आतां पळया फॉर कॉन्केव सरफेस, रायट. सिमिलर वे, स्लायट चेंज आसा. ओके, हे कॉपी करात, कॅन टेक अ स्क्रीनशॉट. ओके, हांगा पर्यंत पुसया, दीस वे हांगा पर्यंत. Now let's draw it for concave surface. हे पुसना आमकां लागतलें परत, सो लेट्स डू इट. सो परत एक कॉन्केव काडया सरफेस. इमेजिन दिस इज द सरफेस. एजम्पशनां हीच हां, जी बरयल्या तितली एजम्पशनां. एक काडया प्रिंसिपल एक्सिस. This is P, this is μ1 न्ही, सो हांगा बरयता. This is μ1 is rarer आनी μ2 is denser. सो हांगा टोटल सरफेस आसा पळय कॉन्केव सरफेस, हो जो आसा न्ही तो तितलो डेन्सर आनी हांगा सगळें रेरर मिडियम. जर हांगा एक हांवें ऑब्जेक्ट दवरलो, लेट्स से वी हॅव एन ऑब्जेक्ट हियर. आत्तां रिफील केल्लें मरे. ओके, आनी हांगा एक इन्सिडंट रे मार्क जालें. दीस इज द इन्सिडंट रे ह्या पॉयंटाचेर. जाल्यार हे इन्सिडंट रे आतां नॉर्मल काडया. सी दीस इज द सेंटर ऑफ कर्वेचर. सो हांगा एक सी घालया, हांगा एक सी. ओके, फायन, हांगा धरया. सो हांगाच्यान जर हो नॉर्मल इज गोईंग लायक दीस, नॉर्मल इज गोईंग लायक दीस, जाल्यार दीस थिंग वील मूव अवे काय क्लोज टू नॉर्मल. सो दीस वील मूव, हांगा रेरर आसा वा डेन्सर आसा, सो इट वील मूव क्लोज टू द नॉर्मल. सो समवेर हांगा खंय तरी असो वतलो, स्लायटली. अच्छा, आयलँड काडया. सो दीस वील बिकम बेटर फॉर अस. ओके, रेड काडटा बिकॉज इट इज नॉट इंक सारकें ना. दीस इज माय ऑब्जेक्ट. आतां जें अशें वचपाची रे, अशी वचपाची, इट इज नॉट गोईंग, इट इज स्लायटली बेंडिंग बिकॉज आमी आतां डेन्सर मिडियमान वता एंड इट इज स्लायटली गोईंग दीस वे. आनी जर ती फाटल्यान रिप्रोड्यूस करत जाल्यार यू फील इट इज कमींग हियर एट दीस पॉयंट. हांगा इमेज येता. दीस इज द रिफ्रॅक्टेड रे, दीस इज द इन्सिडंट रे. आयलें लक्षांत? ऑब्जेक्ट हांवें हांगा दवरला, हांगाच्यान एक इन्सिडंट रे अशी पडली, ती हांगा जावन रिफ्रॅक्ट गेली, टुवर्ड्स द नॉर्मल जाली, कळ्ळें. आनी ही जर पळय हांगा जरी आयली जाल्यार सुद्दां यू आर
यू आर नॉट सीइंग अ रियल इमेज बिकॉज इट डिस्पर्सीस. तूं जर फाटल्यान ट्रेस बॅक करत जर यू फायंड अ वर्च्युअल इमेज. पयलींचें जें आशिल्लें पळय थंय रियल इमेज फॉर्म जाताली कारण थंय तुका रेस मेळिल्ले. हांगा रेस मेळना, इट बिकम्स अ वर्च्युअल इमेज. हांगाच्यान दुसरो रे जर काडलो जाल्यार इट गोज दिस सायड स्ट्रेट. जो स्ट्रेट वता तो स्ट्रेटूच वता, जो हांगाच्यान वता बिकॉज इट्स इज ऑलरेडी टेंजन्शियल तो स्ट्रेट वता. सो हे दोनी रेस जेन्ना आसा ते ट्रेस बॅक करत जाल्यार हांगा मेळटा. सो दीस इमेज हियर वॉट यू गेट इज अ वर्च्युअल इमेज. आयलें लक्षांत? ओके. आतां आमी एंगल पळया अल्फा बीटा गॅमा. अल्फा इज वॉट द ऑब्जेक्ट मेक्स. सो दीस इज अल्फा. बीटा is what the image makes. Gamma is what the radius of curvature makes. Angle of incidence, this is I, this is I, and this is R. Correct? हांगाच्यान रिफ्लेक्ट जाली आनी हांगा नॉर्मल न्ही, हो नॉर्मल. दिस इज एन न्ही, नॉर्मल हांगा नॉर्मल करया आनी हो क्यू दवरया. पी जालें. दिस इज पी. रायट? सो दिस इज नॉर्मल. सो हांगा आर जाता. दिस वील बी आर. पण हांगा एक बारीकसो आर आसता. कित्याक? वर्टिकली ऑपोजीट एंगल. ह्या एंगलाक ऑपोजीट वाय बी आर आसतलो आनी हो व्हडलो एंगल आसता आय बिकॉज दीस इज द एंगल ऑफ इन्सिडन्स. पळय हें नॉर्मल वता, हांगाच्यान नॉर्मल केलो. दीस इज द इन्सिडंट रे. सो दॅट मेक्स एंगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू आय. ओके फायन. ओके गोईंग फॉर द नेक्स्ट. आतां एप्लाय करया पळय हांगा म्यू वन अपॉन आर. सो म्यू वन इंटू आय. आय कितें? परत एक्सटेरियर एंगल थियरम. आय घेतलो पळय. आय हो आय इज इक्वल टू अल्फा मायनस गॅमा. I will be equal to alpha. See, gamma plus I is alpha. Exterior angle or theorem. Gamma plus I is alpha. So alpha will be, I will be alpha minus gamma. So this will be alpha minus gamma. आले लक्षात? Okay. That's equal to mu 2. R कितें आसतलो पळय? R will be, so हो gamma न्ही हो R. R will be beta minus gamma. This is R. Beta minus gamma. So this will be beta minus gamma. ओके. जॉमेट्री न्ही बेजिकली सेम एक्सटेरियर एंगल थियरम वापरलो. सो कळटलें तुमकां. गॅमा प्लस आर इज बीटा. सो आर इज बीटा मायनस गॅमा. स्ट्रेट अवे हें वापरलो. सो दीस इज वॉट वी गेट. मागीर व्हेरी इजी. म्यू वन अल्फा. सो 10 अल्फा करया मायनस 10 गॅमा इक्वल टू म्यू टू 10 बीटा मायनस 10 गॅमा. रायट? सो 10 अल्फा कितें? पयलीं केला ते भशेन. वी आर अज्युमिंग अल्फा एंड 10 अल्फा आर सेम. गॅमा 10 गॅमा सेम. आमी सगळे एंगल सेम एज्युम केल्यात. रायट? सो अकॉर्डिंगली ऑल विल बी 10 विल बी सेम एज दीस. सो दॅट गिव्स अस 10 अल्फा. 10 अल्फा पळय 10 अल्फा इज ओके. हांवें हें नेम करुना न्ही. सो लेट्स नेम दीस. दीस विल बी आर न्ही. दीस विल बी आर. सो आमकां तें सारकें कळटलें. दीस विल बी वी. And this will be u. सगळे नेगेटिव्ह हा एफर्टी कित्याक सगळे लेफ्ट हँड सायड आसा. ऑब्जेक्ट डिस्टन्स u, रेडियस ऑफ कर्वेचर r, इमेज डिस्टन्स v. पळय हांगाच्यान दीस टू दीस ip इज v. ओके फायन. सो 10 अल्फा कितें जालो? 10 अल्फा इज ऑपोजीट अपॉन एडजस्टंट. सो pq अपॉन u. दॅट्स pq अपॉन मायनस u न्ही. मायनस u. सगळे आवटेन. सो pq अपॉन u. 10 अल्फा pq अपॉन u. मायनस 10 गॅमा कितलो? गॅमा पळय हांगा pq अपॉन r. pq अपॉन मायनस r. मायनस r इज इक्वल टू म्यू 2 परत 10 बीटा कितलो? 10 बीटा pq अपॉन v. बीटा म्हळ्यार v न्ही. पळय हांगा मायनस v. pq अपॉन मायनस v मायनस 10 गॅमा pq अपॉन मायनस r. गॅमा पळय pq अपॉन मायनस r. हो इतलो डिस्टन्स इज r. सो नेगेटिव्ह r. सो मायनस r. रायट? सो दीस इज ऑल वी गॉट. आतां परत सॉल्व करया हांगा. pq इज आउट कारण pq हांगाय कॉमन कॅन्सल आउट जाता. कॉमन काडून भायर मारपाचो. सो हांगा मेळ्ळें आमकां कितें? म्यू 1 मायनस 1 अपॉन u pq न्ही अल्फा. सो मायनस 1 अपॉन u बी दिसलें u plus 1 upon r is equal to mu 2 minus 1 upon v plus 1 upon r. ओके. हे दोन्ही नेगेटिव्ह. r इज नेगेटिव्ह आसा तो पॉझिटिव्ह जालो. सो हांगा ओपन करता. दॅट बिकम मायनस म्यू 1 अपॉन r
plus mu1 upon r equal to minus mu1 upon v, mu2 upon v, minus mu2 upon r, plus 1r. अब भाई minus mu1 upon u plus mu1 upon r equal to minus mu2 upon v plus mu2 upon r. So let's do it again. प्रथम वेलो mu2 minus mu1 upon r is equal to वांगाडलो mu2 upon v minus mu1 upon u. This is exactly the same thing what we got earlier. पहिली मेळा तेच mu2 minus mu1 upon r is equal to mu2 upon v minus mu1 upon u. Right? So दोन्ही वटेन आम्ही कॉन्वेक्स पळय हो धरला आम्ही कॉन्केव आणि उदर धरिलो कॉन्वेक्स. सो दोन्ही तू कॉन्वेक्स कर कॉन्केव कर तुका फॉर्म्युला मेळटा एकूच. Right? This is the basic formula required for finding lens maker formula later on. For आता समज तुवें ऑब्जेक्ट धरली डेन्सर मिडियमान आणि इमेज धरली रेरर मिडियमान. इन बोथ द केसीस कॉन्वेक्स एज वेल एज कॉन्केव. आता हो कॉन्केव न्ही, दिस इज कॉन्केव. पयलीं केला ते कॉन्वेक्स. सो दोन्ही कडेन समज तुवें ऑब्जेक्ट समज डेन्सरान धरली आणि इमेज समज तुवें रेररान काडपाक गेलो जाल्यार हो फॉर्म्युला एप्लाय जावचो ना. This will not be the formula. This formula is only for rarer to denser. Right? This is a formula only for rarer to denser medium. Right? बुकार दिवना बुकार एकूच दिला आसतलो फॉर्म्युला. सो हांवें दोन्ही दाखयला तुमकां. आय होप यू अंडरस्टूड दीस. आनी कितें डावट आसा जाल्यार क्लियर करया, कांय प्रॉब्लेम ना. इन केस यू हॅव एनी क्वेरीज सो प्लीज आस्क मी. This is Mahesh Toraskar. Thanks for watching. Bye bye. Enjoy your life and love your parents.